इथे पाणी ठेवले आपण तांदूळ शिजवण्यासाठी. बघा परत पाणी उकळत ठेवलं. आता आपण खडा मसाला टाकू. त्याच्यात आपण काय बघा पाणी गरम झाले मित्रांनो. त्याच्यात आपण तेजपत्ता, परत लवंग, दालचिनी आणि खडा मसाला टाकून घेणार आहे. पाण्यामध्ये उकळी आली चांगली. त्याच्यात आता मीठ पण टाकून घेऊ आपण. मीठ टाकून घ्यायचे आपले. त्याच्यात तांदूळ टाकायचे ना, त्याच्यामुळं मीठ पण टाकून घ्यायचे. बघा मित्रांनो, लिंबू पण आपण पिळून घ्यायचा. म्हणजे भात आहे ना एकदम असं सुट्टा सुट्टा भात होतो मस्तपैकी. म्हणजे असं चिटकत नाही भात म्हणजे लिंबू टाकल्यामुळे. उकळी आली ना, आपण आता मस्त घे त्याच्यात तांदूळ टाकून घेऊ. कोलम तांदूळ आणलेत आपण. मित्रांनो हे बघा मित्रांनो, आपण आहे ना आता मस्त की तांदूळ टाकून दिलाय त्याच्यात. उकळीमध्ये दिला टाकून. थोडंसं हालून घेऊ मित्रांनो, खाली तांदूळ लागणार नाही. हे बघा मित्रांनो, आपण इथे चिकन घेतले. 1 किलो चिकन आहे. त्यात आपण आता कांद्याची पेस्ट टाकून घेऊ. कांद्याची पेस्ट टाकून घेतले मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, आता टोमॅटो पेस्ट पण टाकून घेऊ आपण. हे बघा मित्रांनो, याच्यात आपण घेतले कोथिंबीर, मिरची, पुदिना मस्त की वाटून घेतलंय. आपण त्याच्यात मिक्स करून टाकू. हे बघा मित्रांनो, आता याच्यात आपण दही टाकून घेऊ. तुमच्या अंदाजाने घ्या किती घ्यायची तुम्हाला तेवढं. मी एक वाटी घेतलं. हे आलं लसूण पेस्ट टाकून पण घ्यायची आपल्याला. आपण मसाल्यात पण लसूण थोडी वाटले, हे थोडीशी फक्त घेतोय आपण. धना पावडर पण टाकून घेऊ. हळद पण टाकून घेऊ मित्रांनो. हे गोडा मसाला आहे मित्रांनो, गोडा मसाला पण टाकून घेऊ. काश्मीरी लाल मिरची आहे मित्रांनो, ती पण टाकून घेतली आपण. हा बिर्याणी मसाला आहे मित्रांनो. हा आमचा घरगुती मसाला आहे बिर्याणीचा, सिक्रेट मसाला आहे मित्रांनो. आता हे मिक्स करून घ्यायचे. मीठ पण टाकून घेऊ मित्रांनो चवीनुसार. तर हे सगळं एकत्र करून घेऊ. असं सगळं चिकनला असा मसाला मुरला पाहिजे मस्त की. बिर्याणी आपली ना एकच नंबर होती मित्रांनो. अरे झटका कार्यक्रम. झटका आपण तिखट नाही केली, तिखट आपल्याला आवडतेच मित्रांनो. मित्र आपण आहे ना चांगला भात शिजलाय ना, थोडासा कच्चा शिजला मित्रांनो. आपण आता काढून घेतोय. 80-90% आपण शिजून घेतो. तुमच्या अंदाजाने घ्या किती टक्के शिजवेल तेवढा. लगेच काढून घ्यायचं मित्रांनो, नाही तर ते कसं शिजत राहतो तांदूळ मोकळा करायचा लगेच. त्यामुळे मित्रांनो टोप ठेवले आपण. त्याच्यात आहे ना तेल टाकून घेऊ. कांदा टाकून घेऊ. कांदा तळून घ्यायचा आपल्याला. कांदा आपण टाकून घेतलाय. कांदा आपण चांगला खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला. कांदा आपला चांगला असा लालसर झालाय, त्याला आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. सगळा कांदा काढून घ्यायचा मित्रांनो. आता कांदा टाकू. फोडणीसाठी कांदा टाकला आहे. पण टाकू मित्रांनो. आपण फोडणीसाठी करायचं थोडंसं.
ग्रेव्ही आहे. खडा मसाला घेतलाय, खडा मसाला पण टाकतो. त्याच्यात आपण चक्री फुले, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, खडा मसाला घेतलाय. थोडंसं टाकून दिले आपण त्याच्यात मस्तपैकी. टाकून देऊ ते मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना. मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्याच्यात फोडणी टाकून दिले. टोमॅटो कांदा तर बघू आपण ग्रेव्ही शिजली का नाही, थोडंसं हलवून बघू. ग्रेव्ही झाली. अजून थोडंसं पाणी जास्त वाटतं, आपण आहे ना घट्ट करून घेऊ. हे बघा मित्रांनो, कसली ग्रेव्ही झाली मस्तपैकी. चिकन पण मस्त आहे की शिजलंय. आता त्याच्यात आपण आहे ना भात टाकून घेऊ. त्याचे मित्रांनो एकच लेअर देणार आहे आपण. सगळा पसरून घेऊ आपण भात. मी तुम्हाला दाखवतो थोडा वेळ. हे बघा मित्रांनो, आपली लेअर टाकून भात टाकले. थोडंसं अजून आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर आणि कांदा तळलेला आहे तो टाकून घेऊ. आणि थोडा मसाला पण टाकून घेऊ आपण. आणि सिक्रेट मसाला येतो आमचा. मसाला पण असं थोडासा टाकून द्यायचा. आणि त्याच्यावर आपण परत आता भात टाकून घेऊ उरलेला सगळा. सगळा भात आपण टाकून घेऊ मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, आता आहे ना, आता झालं आहे आपलं सगळं नाही का, भात टाकून झालं आहे. त्याच्यात आपण आहे ना कांदा तळलेला टाकून देणार आहे मस्तपैकी. कोथिंबीर पण टाकून देणार आहे आपण मस्तपैकी. हे बघा तसंच दिसते मस्तपैकी ना. मसाला पण टाकून देऊ आपल्याला. कलर केले आपण एक ऑरेंज कलर आहे, तो ऑरेंज कलर पण आपण टाकायचे. त्यामुळे मित्रांनो हे असं केलं ना, वाफ बरोबर बसते मस्तपैकी, वरपर्यंत येते. त्यामुळे थोडं असं कलत्याने हे करायचं. थोडं कलर टाकून घेऊ. तो ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू, तुमच्या मनावर. मस्त की आता झाकण द्यायचे. एकदम मिडियम याचे आपल्याला गॅसवर 15 मिनिटं आहे ना मस्त की दम द्यायची. बघा मित्रांनो, आपण आहे ना स्लो फ्लेम आहे ना मस्त की दम द्यायला ठेवलाय. तो टोप आहे ना आपण डाबा ठेवलाय नाही का, डाबा. बघा बघू शकता. बघा मित्रांनो 15 मिनिटं झालेत आपण दम दिले. आता गॅस बंद करू. गॅस बंद केले. आता दम बसले का बघू. बसलाय बघा मित्रांनो, मस्त की दम बसलाय बिर्याणीला. त्याला मित्र आता घेऊ आपण सगळे जेवायला. काय बरोबर गाडी काढायची कशी झाली बिर्याणी? मस्त झाली. हा मस्त झाली. झटका आहे का? आहे तिखट आहे थोडी. हा तिखट आहे. झटका पाहिजे. भावगी रे भावगी. बस बस बस. अरे घे. राडा. भात घ्या पांढरा पडतो का? खा ना. चल बिर्याणी. हे बिर्याणी खाऊ दे. संस्कार छान छान कर. छान 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 छान. ए
छान छान कर ना. नाही नाही त्याला आधी खाऊ ट्रेन चालू झाली. कसे झाले असं तर सांग लवकर सही हो